मोठी बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। आयकर विभागाने देशभरात सुमारे 200 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले होते। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एका प्रख्यात सीएचं कार्यालय आणि निवासस्थानी दुसऱ्या दिवशी ही झडती ही सुरूच आहे। या ठिकाणी 48 तासांपासून कारवाई होते आहे। अजून 2 दिवस ही अशा स्वरूपाची झडती सुरू राहणार असं कळतंय। तपासणीअंती 300हून अधिक पक्षकारांची खाती तपासल्यानंतर संशयास्पद माहिती हाती आल्याचं वृत्त आहे। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती आहे? कोण आहेत हे सीए आणि कोणती अशी संशयास्पद माहिती आहे जी समोर येते? नक्कीच देशभरातील तब्बल 200 ठिकाणी हे सगळे आयकर विभागाची छापेमारी सुरू होती आणि त्यात छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील ही कारवाई करण्यात आली। तब्बल 48 तास सुरू झाले आहे तरी मात्र ही कारवाई अजूनही सुरू आहे। जी माहिती मिळते 2 सीए बंधू आहे आणि त्यांच्या क्लासेस, कॉलेज आणि घरावर ही सगळी छापेमारी करण्यात आलेली आहे। जी अधिक माहिती मिळते त्यानुसार 300हून अधिक पक्षकारांची खाती ही जी आहे तर त्यांच्या तपासण्यात आलेली आहे आणि तब्बल 300 कोटी रुपयांचा घोटाळा जो आहे तर या दोन्ही सीए बंधूंनी केल्याचा संशय आयकर विभागाला आहे। अनेक राजकीय पक्षांना फंड दिल्याचं दाखवून जे आहे तर आयकर रिटर्न मध्ये जे आहे तर यांनी घोटाळा केल्याचा देखील संशय आयकर विभागाला आहे आणि त्यानुसार ही सगळी कारवाई सुरू आहे। आतापर्यंत 300 खाती जी आहे तर तपासण्यात आलेली आहे आणि अजून ही कारवाई सुरू आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार आज देखील ही कारवाई सुरू राहणार आहे आणि पुढील 2 दिवस अशी ही कारवाई सुरू असणार आहे। त्यामुळे या सगळ्या कारवाईत आणखी नेमकं काय काय हाती लागतं आयकर विभागाचे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी। आणि कोणाची नावं आता समोर येतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।